नमस्कार, मी जगदीश देशमुख. जयम विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणी पार पडली. काय नेमकं घडलं सुनावणीमध्ये पाहूयात. शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पार पडली. यामध्ये शिवसेना उभाटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सविस्तर युक्तिवाद केला. राजकीय पक्ष कुणाचा हे विधिमंडळ पक्ष ठरवू शकत नाही असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला. फुटीर गटाचे अनेक आमदार हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. जर पक्ष नेतृत्वाशी मतभेद होते तर 2019 ते 2022 या काळामध्ये ते व्यक्त का केले नाहीत? आपल्याला असंतोष आहे हे एक दिवस अचानक आठवलं का, असा सवालही सिब्बल यांनी कोर्टामध्ये उपस्थित केला. त्यापुढे जाऊन राजकीय पक्षामध्ये मतभेद असू शकतात, पण त्याच्याशी विधिमंडळ पक्षाचा काहीही संबंध नाही. त्यामुळे यापुढे पक्ष माझा असं विधिमंडळ गटनेता कसं काय म्हणू शकतो, अशा आशयाचा युक्तिवादही सिब्बल यांनी कोर्टासमोर सादर केला. गुरुवारी दुपारी 2 वाजता युक्तिवादाला पुन्हा सुरुवात होणार आहे. दरम्यान युक्तिवाद पार पडलेला आहे. काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं मिळणार का, पाहूयात. कुठले प्रश्न आहेत ते पाहूयात. विधिमंडळ पक्ष हा मूळ पक्षावर मालकी सांगू शकतो का, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय. राजकीय पक्षाच्या मूल्यांकनात विधिमंडळ पक्षाचं महत्त्व किती असावं, असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय. विधिमंडळ पक्षावरही पक्षाध्यक्षाचाच 100% अंमल असतो का, हाही प्रश्न आहे. ज्याच्या आदेशानं तिकीट मिळालं त्याचा पक्ष आमदार खासदार सहज सोडू शकतो का, हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय. आमदारांचा गट फुटून मूळ पक्ष आमचा म्हणत पक्षाध्यक्षाला पदच्युत करू शकतो का, हाही प्रश्न आहे. अधिवेशन सुरू नसताना पक्षाचा व्हीप लागू होऊ शकतो का, यावरून सुद्धा मोठा युक्तिवाद झाला होता. त्यामुळे हाही प्रश्न निर्माण झालाय. पक्षांतर विरोधी कायद्यात सुधारणा केली पाहिजे का, हाही प्रश्न आहे. तर कायदेतज्ञ डॉक्टर अनंत कळसे यांनी कसं विश्लेषण केलंय ते पाहूयात. प्रश्न असा आहे की शिवसेना मूळ पक्ष कोणाचा, यामध्ये बेसिकली शिवसेना विधिमंडळ पक्षात फूट पडलेली आहे. आणि हा शिवसेना विधिमंडळ पक्ष, त्याच्यामध्ये प्रश्न असा उद्भवला आहे की राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यामध्ये मला असं वाटतं की राजकीय पक्ष जो आहे तो मूळ राजकीय पक्ष म्हणजे ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी, ज्याचा 10व्या अनुसूचीमध्ये सुद्धा उल्लेख केलेला आहे. तर राजकीय पक्ष जो आहे हा मूळ पक्ष असतो, म्हणजे इज लाईक ए पॅरेंट, आणि त्यामधूनच विधिमंडळ पक्षाचा उदय होतो. म्हणजे राजकीय पक्षाचं संपूर्ण नियंत्रण हे विधिमंडळ पक्षावर असतं, कारण राजकीय पक्ष हा नोंदलेला असतो आणि त्याला इलेक्शन कमिशननी मान्यता दिलेली असते. आणि या राजकीय पक्षाचं नियंत्रण विधिमंडळ पक्षावर असतं. आणि राजकीय पक्षाला जे चिन्ह दिलं जातं निवडणूक आयोगाकडून, त्या चिन्हावरच मग जो पक्ष आहे, पक्षाचे विधिमंडळ पक्षाचे सदस्य निवडून येतात. त्यामुळे हा तो आता प्रश्न मला वाटते सर्वोच्च न्यायालयामध्ये आधी डिसाईड होईल. मूळ राजकीय पक्ष कुठला, त्याचं स्थान काय, त्याचा स्कोप काय, त्याच्या मर्यादा काय, त्याचे अधिकार काय, म्हणजे राजकीय पक्ष हा विधिमंडळ पक्षावर कंट्रोल करतो काय, नियंत्रण करतं काय, आणि त्याचे आदेश या विधिमंडळ पक्षावर बंधनकारक असतात काय, वगैरे वगैरे बरेच प्रश्न या प्रकरणात आता उद्भवलेले आहेत. तर यावर मुळात आता आर्ग्युमेंट सुरू आहे आणि सर्वोच्च न्यायालय यावर काय निर्णय देतं हे अत्यंत महत्त्वाचं बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. तर 17 फेब्रुवारी 2023 रोजी निवडणूक आयोगानं काय निर्णय दिला होता तेही पाहूयात. शिंदे गट हीच खरी शिवसेना आहे असा निवडणूक आयोगानं निकाल दिला होता. धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिलं होतं. 17 फेब्रुवारी 2023 रोजी हा निर्णय दिला होता. उद्धव ठाकरे गटाला जळती मशाल हे स्वतंत्र चिन्ह वापरण्याची मुभा देण्यात आली. पक्षातील अधिकार मोठ्या प्रमाणात केंद्रित झाले होते. त्यामुळे पक्षाची 2018ची घटना लोकशाही विरहित आहे असंही या निकालात निवडणूक आयोगानं म्हटलं होतं.
दोन्ही गटांकडून पक्षाच्या संघटनात्मक बहुमताचे पुरेसे पुरावे सादर झाले नाहीत असं निरीक्षण सुद्धा निवडणूक आयोगानं त्यावेळेस नोंदवलं होतं. त्यामुळे संघटनात्मक बहुमताची चाचणी निर्णायक ठरू शकली नाही. म्हणून आयोगानं विधिमंडळ पक्षातील बहुमताची कसोटी लावली. त्यामुळे चिन्ह आणि नाव हे शिंदेंकडे गेलं. तर निवडणूक आयोगानं 17 फेब्रुवारी 2023 रोजी काय निर्णय दिला होता ते सुद्धा पाहूयात. विधानसभा अध्यक्षांनी हा निर्णय दिला होता. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटालाच खरी शिवसेना म्हणून मान्यता देण्यात आली. राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष, त्याने हा निर्णय घेतला. शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्यास नकार दिला. ठाकरे गटाच्या आमदारांना सुद्धा अपात्र ठरवलं नाही. म्हणजे दोन्ही बाजूंच्या अपात्रतेच्या याचिका या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फेटाळल्या होत्या. निवडणूक आयोगाकडे उपलब्ध असलेल्या शिवसेनेच्या पक्ष घटनेचा आधार त्यावेळेस राहुल नार्वेकर यांनी घेतला. जून 2022 मध्ये पक्षात फूट पडली तेव्हा शिंदे गटाकडे बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा होता. त्या आधारे तो निर्णय घेतला गेला होता. उद्धव ठाकरे यांना एकट्यानं शिंदे यांना पक्षनेते पदावरून हटवण्याचा अधिकार नव्हता.